नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात की आपल्या एस टी महामंडळाची जी बस असणार आहे ती बस तिरुपतीला जाणार आहे. ती केव्हा जाणार आहे, तिकीट काय असणार आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देईल. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तिरुपती बालाजी दर्शन यात्रा. ही बस तारकपूर आगारामार्फत जाणार आहे, अहिल्यानगर विभाग. तर चला मंडळी, आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रवास भाडे असणारे ते प्रति व्यक्ती 6,000 रुपये असणारे आणि तुम्हाला इतर खर्च देखील लागणार आहे. जी बस असणार आहे ती आपली हिरकणी बस असणार आहे. तुम्ही बघू शकता आपली ही हिरकणी बस आहे, ती असणार आहे 2x2 ची सेटिंग अरेंजमेंट असणार आहे. आणि मी तुम्हाला सांगेल इथं प्रामुख्याने लक्षात घ्या, प्रति व्यक्ती 6,000 रुपये तिकीट असणार आहे. जे भाडे असणार आहे ते 6,000 रुपये असणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. जसं की महिलांना 50% बसमध्ये सवलत मिळते, तर ती सवलत मिळणार नाही. किंवा ज्या काही अजून योजना आहेत, जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना देखील कोणत्याही प्रकारची यामध्ये सवलत मिळणार नाही. हे तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. प्रति व्यक्ती 6,000 रुपये भाडे. आणि यात्रा ही केव्हा निघणार आहे, तर यात्रा निघण्याची तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रविवारी ही यात्रा निघणार आहे 23 मार्च 2025 आणि वेळ सकाळी 6 वाजता तारकपूर आगारातून ही बस निघेल. तर चला आता आपण कोणकोणत्या पर्यटन स्थळांना किंवा जे धार्मिक पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी ही बस जाणार आहे तर ते जाणून घेऊ. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपली जी बस असणार आहे ती 23 तारखेला रविवारी सकाळी 6 वाजता अहिल्यानगर या ठिकाणाहून, जे तारकपूर बस स्थानक आहे त्या ठिकाणाहून बस निघेल. बस जाणार अक्कलकोट या ठिकाणी, त्यानंतर गांगनापूर, आणि गांगनापूर या ठिकाणी पहिला मुक्काम होणार आहे. त्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी बस जाणार कुरवपूर या ठिकाणी, त्यानंतर श्रीशैलम या ठिकाणी बस जाणार आणि त्या ठिकाणी तुमचा दुसरा मुक्काम होणार आहे. हे प्रामुख्याने लक्षात घ्या. पहिला मुक्काम गांगनापूर या ठिकाणी, दुसरा श्रीशैलम या ठिकाणी, आणि तिसऱ्या दिवशी जाणार महानंदी आणि तिरुपती बालाजी या ठिकाणी तुमचा तिसरा मुक्काम होणार आहे. आणि त्या ठिकाणाहून बस निघेल चौथ्या दिवशी पद्मावती, त्यानंतर कोल्हापूरला येणार आणि कोल्हापूरमध्ये अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन होणार आणि त्या ठिकाणी चौथा मुक्काम होणार आहे. आणि त्यानंतर बस निघणार ज्योतिबा डोंगर आणि मोरगावचा गणपती. तर अशी ही पूर्ण जवळपास 5 ते 6 दिवसाची पूर्ण यात्रा असणार आहे. तिकीट कुठे बुक करायचं ते आता आपण जाणून घेऊ. मी तुम्हाला सांगेल, जे तिकीट बुक करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत, किंवा तुम्ही डायरेक्ट थेट तारकपूर आगारामध्ये जाऊन देखील आपलं तिकीट बुक करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला काही नंबर दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. श्री किशोर केरुळकर सरांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही नंबर या ठिकाणी बघू शकता 80 10 24 94 93. त्यानंतर श्री सुनील ढेरे सर यांचा देखील नंबर दिलेला आहे 98 23 97 46 43. त्यानंतर जयदेव सरांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही इथं नंबर बघू शकता 87 88 30 12 00. जी यात्रा असणार आहे त्यामध्ये जे कंडक्टर असणार आहेत ते श्री जयदेव सर असणार आहेत. ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही त्यांना देखील कॉल करू शकता आणि सविस्तर अजून यात्रेची माहिती विचारू शकता. त्यानंतर आपल्याला नंबर दिले श्री अशोक टकले सरांचा नंबर दिलेला आहे. त्यांचा नंबर देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता 78 87 63 33 07. हे आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले. किंवा तुम्ही डायरेक्ट तारकपूर आगारामध्ये जाऊन देखील आपलं तिकीट बुक करू शकता. जर तुमच्या गावातून 44 भाविकांचा समूह असल्यास थेट गावातून स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येईल. तर ही काही माहिती होती, मी ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी, जे कोणी भाविक भक्त तिरुपती बालाजी दर्शन यात्रासाठी जात असतील तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही डायरेक्ट तारकपूर आगारामध्ये जाऊन देखील तिकीट बुक करू शकता. तर मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.